मध्ये किती असतं काय असतं याची चीज करून दाखवणारा अरविंद पासवान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अग्रेशनने आणि भरलेलं असं क्रिकेट त्याचं नेहमीच पाहायला मिळालंय, परंतु अनेक वेळेला त्याला त्या अग्रेशनने यश दिलंय. अनेक वेळेला खूप सारा खळत प्रवास त्याला करावा लागला. या मॅच मध्ये का वाढून ठेवलाय? कारण पोलादपूर नगरीतील तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बांधकाम सभापती आणि त्याच वेळेला एक डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सिद्धीजी सेठ, एक उत्कृष्ट बॅटर यांनाही आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहोत. त्याच वेळेला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सर संदीप कदम ज्यांनी खऱ्या अर्थानं पोलादपूर नगरीमध्ये क्रिकेटला अजरामर असं स्थान निर्माण करून दिलं, किंवा जिवंत ठेवलं, त्यांना आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेवरती अजिंक्य पवार पाहायला मिळतोय. त्याच वेळेला एक शॉर्ट मिड विकेट तैनात करण्यात आलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात, ऑफ साइडला मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याच वेळेला कव्हरला एक क्षेत्ररक्षक पॉइंट पाहायला मिळतोय. आणि अशा रीतीची व्यूहरचना घेऊन गोलंदाजी मार्क वरती कल्पेश मोहिते सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पीटीपीएल 2 पर्व 2 बालिका अशा बाईक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात तो कल्पेश मोहिते, पोलादपूरचा पोलाड या नावाने त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आपल्या नावापेक्षा जास्त कामगिरीला पसंती देणारा हा खेळाडू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भिडंत एक चकाटेभरी टक्कर निश्चित पाहायला मिळेल. याती मात्र शंका नाही आहे. सामन्याला होती सुरुवात, पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले. रणशिंग फुंकले गेलेत या मॅचचे बिगुल वाजलेत, कारण मॅच एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल कल्पेश मोहिते उजव्या एसीच्या बाहेर कट केला, रूम दिला होता, पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. घोषांकित क्षेत्र आहे. पहिल्या बॉल वरती एक सिंगलने खातं खोललं, अकाउंट ओपन केलं ओंकारने. खुल्या गटाचा क्रिकेट चांगल्या रीतीने तो खेळत असताना पाहायला मिळाला. घाटकोपर नगरीमध्ये भटवाडी मधील एक चांगलं क्रिकेट त्याच्याकडून आपण नेहमी पाहिले, परंतु अनेक वेळेला आपण म्हणतो ना, कालचं राहिलेलं शेष कार्य आज विशेष बनवण्यासाठी प्रत्येक दिवस येत असतो. आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला कालपर्यंत तुमच्या नावावरती किती मालिकावीर आहेत, किती अर्धशतक आहेत, किती शतक आहेत, किती तुम्ही मॅन ऑफ द सिरीज घेतल्यात, किती बेस्ट बॅटर घेतल्यात, या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल घेतली ओंकार शिलारने. दुसरा चेंडू जिथे मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीनंतर आपण फलकावरती धाव एक पाहतोय. अरविंद पासवान सध्या घडीला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. लेदर बॉल ही चांगल्या रीतीने खेळत असताना खेळाडूला पाहिलं गेलंय, परंतु आज का वाढून ठेवलं त्याच्या समोर. उजव्या एसीच्या बाहेर बॅटची लिडिंग एज घेतली. फ्लाय स्लीप मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळत असताना पाहायला मिळेल ती केवळ एक सिंगलच्या मदतीने. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पदार्थ 2 आहेत. तर या ठिकाणी षटकारासाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला बॅटिंग करणाऱ्या टीमला रवींद्र म्हस्के यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून प्रत्येकी 3000 रुपये. थँक्यू. हाफ ट्रॅकर बॉल हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने खेळण्याचा प्रयत्न इम्प्रोवायझिंग करत होते. चेंडूने उसळी जास्त प्राप्त केली होती. हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. चांगल्या रीतीचा चेंडू पाहायला मिळाला. उसळी घेणारा डॉट बॉल आलाय. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 2 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय, षटकार. जिथे नेहमीच पाहायला मिळालं
धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण जी जे पाहतोय स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 8. पहिला षटकाराला पुढचा बॉल जिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज सोनावणे आलाय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. सूरज सोनावणेने अनेक विक्रम नोंदवलेत आपल्या नावावरती, किंबहुना चांगल्या दाटणीचा परफॉर्मन्स बॅटिंग आणि बॉलच्या स्वरूपामधूनही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. नुकताच त्याने अजून एक मोठा भीम पराक्रम याच मैदानावरती केलेला पाहायला मिळाला. क्रिकेटचे काही किस्से आपण म्हणतो ना विसरावे असे असतात, काही वेळ अशी असते की ती विसरून जावी, काही क्षण हे आठवणीत राहावे असे असतात. आणि आता मात्र इथे त्याला काही जे काही त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये केले ते आठवावं अशी भूमिका त्याला अदा करावी लागेल. शेवटच्या क्षणाला लेट कट केला, केवळ दिशा दिली, धाव मिळते ती एक. मॅच बदलेल का दशा ही जास्तीची चर्चा निश्चित होईल. धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा अभूतपूर्व 16 आपण पाहतोय. कौतुक करेन मी जय भवानी स्पोर्ट्स साखरचं, कारण एक चांगल्या दर्जाचा हा आयोजन नियोजन आपल्याला हे पाहायला मिळालंय. अध्यक्ष संजयजी चोरगे असतील, कार्याध्यक्ष भरतजी चोरगे असतील, त्याच वेळेला उपाध्यक्ष नितेशजी मालुसरे साहेब असतील, त्याच वेळेला सचिव प्रसादजी तानेरे साहेब असतील, त्याच वेळेला सरचिटणीस संगेश बांद्रे साहेब असतील, खजिनदार रुपेश चोरगे. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेडूचा पाठलाग करतोय, परंतु इथे धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय वेगाने. नारायण दराडे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू ज्या वेगाने धावतोय, डोळ्याची पापणी लवते ना लवते, तदवर मात्र 3 धावा इथे अर्जित करण्यात आल्या. त्याच वेळेला आपण संदीपजी कदम सर असतील, स्वप्नीलजी चोरगे असतील, अक्षय मालुसरे असतील, शैलेश चोरगे असतील, भरत नाना चोरगे असतील, या सर्वांचं कौतुक करायला हवं. कारण एक मोठी यादी आहे ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. पोलादपूर नगरीमध्ये थोड्याच वेळापूर्वी आदरणीय माननीय सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी चर्चा केली की ही स्पर्धा पीटीपीएल ला टक्कर देईल. मी टक्कर देईल नाही म्हणू शकत, कारण तुलना या स्पर्धेची करता येऊ शकत नाही. गतवर्षी 2 लाखाचं आयोजन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठं क्रिकेटचा तामझाम आणि पोलादपूर नगरीमधील सर्वाधिक पारितोषिक असणारी स्पर्धा म्हणून पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पहा फसवी गोलंदाजी केली आहे सूरज सोनावणे. हा तो गोलंदाज आहे ना ज्याने आपल्या फिरकीच्या तारावरती अनेक वेळेला फलंदाजांना अक्षरशः लेजिम खेळायला भाग पाडलाय. तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना आदरणीय दगडूजी चोरगे साहेब आणि कोंडीरामजी सुतार साहेब यांची देखील आगमन झालं. त्यांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. बॅटची लिडिंग एज गोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. धाव मिळाली ती 1. सिंगल डबल सातत्यपूर्ण चालू ठेवल्या धावफलकावरती. धावा सध्या परिस्थितीमध्ये 13. 13 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. नारायण दराडे यांना आपण स्ट्रायकर एंड वरती पाहत. पुढचा बॉल घेऊन सूरज. यावेळेचा बॉल मिस टायमिंग ऍक्सचा कव्हरला खेळलाय. डीप ऍक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. कुरुक्षेत्रावरती धावा फार इम्पॉर्टंट असतात. आजकाल हल्लीचं क्रिकेट असं झालंय ना की T20 क्रिकेटमध्ये 277 धावा बनताना पाहायला मिळाल्यात. कोण हमी देईल की कोणती धावसंख्या यशाची हमी देऊ शकते, आणि तदनंतर 243 धावाही बनताना पाहायला मिळाल्या. पाठलाग करत असताना एक दिवसीय क्रिकेटमध्ये 434 धावा बनतात, त्याचाही पाठलाग होत असताना पाहायला मिळालाय. हल्लीचं क्रिकेट जे आहे ना ते फार बदलत चाललंय, परंतु कसोटी क्रिकेट मधील एकमात्र धावसंख्या जी पाहायला मिळाली ना ती श्रीलंकन संघाच्या नावावरती, आणि त्यांचा विक्रम अद्याप मोडीस काढता आलेला नाहीये. ते विक्रमी निश्चितच मोडीच काढले जातील. हल्लीचं क्रिकेट बदलतंय. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती आला. ओमकारची बाट शांत आहे अद्याप. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मिळेल.
गोलंदाजाला नेहमीच खडतर प्रवास करावा लागतो, कारण मोहम्मद शमी असा एक खेळाडू राहिला ना भारतीय संघासाठी ज्याच्या मात्र आपण पाहिलं तर ज्याला पायाला दुखापत झाली होती. पहिल्या सामन्याला तो मुकला, पहिले 2 सामने तो खेळू शकला नाही. भारतीय संघ अडचणीत आहे हे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला आणि विश्वचषकाला फायनल पर्यंतचा प्रवास भारतीय संघाला करून दिला. हा स्ट्रोक बॅकच्या टोला लागला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे संदीप कदम यांना आपण पाहतोय. ऑन साइडला फेकी चांगली झाली आहे. काय घडतंय प्रसंगावधान दाखवता आलेलं नाहीये. कल्पेश मोहितेला कलेक्शन चांगलं झालं, परंतु आपण चेंडू एक्झॅक्टली कुठे पकडायला हवा आणि आपली नजर कुठे असायला हवी या साऱ्या गोष्टी जुळून आलेल्या नाही आहेत. म्हणून की काय नारायण डराडे यांना मिळालंय जीवदान. धावा मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 20 धाबा धावफलकावरती आहेत. कल्पेश मोहिते चांगली गोलंदाजी करतोय. कमी गतीने काही चेंडू हाताळतो. चेंडू वळवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय, परंतु आजची रजनी गाजवली ना ते एका नावाने चर्चा होऊ शकते या नावाची, कारण एक चांगलं क्रिकेट कोल गावासाठी पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र हलक्या हाताने अनिकेत त्या ठिकाणी आहे. फेकी करण्यात येते, तद्वर मात्र दुहेरी धाव अर्जित करण्यात येईल. अनिकेतच्या थोडीशी हाताला दुखापत झालेली पाहायला मिळते, कारण एक भरधाव वेगाने जलद गती गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो, त्याला थोडीशी दुखापत आहे आणि म्हणून की काय इथे त्याच्या हातून चेंडू निसटलाय की काय. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या पूर्वार्धामधील खेळ आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट खेळलं रामदासदादा साखर टीमने. रामदासदादा लीला साखर टीमने कौतुकास्पद कामगिरी. अध्यक्ष साहेब आपण पाहिलं ना तर नवख्या खेळाडूंनी कसलेल्या खेळाडूंना मात दिली पहिल्या मॅच मध्ये. हा फटका हेलिकॉप्टर, परंतु तो झालाय क्रॅश. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला. सहज साधा सोप्पा झेल स्ट्रेट टू द फिल्डर. फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद. मिळणार नाहीये. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं हे षटक पाहायला मिळालं, कारण कल्पेशने या षटकामध्ये धावा दिलेल्या नाहीयेत. फलंदाजांचे वैगुण ओळखत असताना गोलंदाजी केली आहे. अचूकतेने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सह्याद्रीच्या खुशीमधले बसलेले हे गाव. इथे एक्सा कव्हरला खेळलाय. चेंडू हवेमध्ये डीप एक्सा कव्हरला. वॉट कॅच. फॅन्टास्टिक एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. वन मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 3 बाद. पाच धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या. एकंदरीत 13 धावा खर्च करत असताना 12 बॉल मध्ये 3 विकेट बाद करत असताना 3 विकेट मिळवत असताना त्याने आपल्या आयुष्यातील आणखीन एक ड्रीम स्पेल इथे हातात असताना आपण पाहिलं. एका मोठ्या स्पर्धेमध्ये लाख मुलाचं आयोजन आणि लाख मुलाच्या माणसांनी आयोजन केलेली ही स्पर्धा जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या माध्यमातून आपण आयोजन पाहतोय. अजिंक्य पवार गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. हा फटका इथे मिस टायमिंग आहे.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, अजिंक्य पवारचा वार सालेजगार, चेंडू होतोय क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावलाय, खेळाडू क्रमांक 4 बाद. मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, हलक्या आता ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती एक सिंगल आली आहे. सिंगलने इथे अकाउंट ओपन केलं, ऑफ द मार्क पाहायला मिळाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ऋतिकला आपण पाहतो धावफलकावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड. अजिंक्य पवार आणखीन एक अष्टपैलू सिद्ध करणारा हा खेळाडू. आजकाल ना हल्लीच्या खेळाडूंना अष्टपैलूत्व जर का असेल ना तर त्याची जास्तीची मागणी होते. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. यशांच्या पाठीमागे व्हाईट बॉल आलाय, प्लस मिळेल ती एक, अशा मिळतील त्या धावा 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. व्हाईट +1च्या मदतीने, जिथे 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी, पडल्यानंतर उसळी घेतो, डॉट बॉल आलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अजिंक्य पवारची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण काय असतं ना, या साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्यात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अजिंक्य पवार करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला डावी यशी सोडून जाणारा हा चेंडू अजिंक्य पवार, दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असं कुठेतरी वाटलं होतं की त्याला सुवर्ण मध्ये सापडलाय. लेंथ अँड लाईन वरती चांगल्या दाटणीची गोलंदाजी तो करतोय, परंतु तदनंतर येणारा हा बॉल कुठे ना कुठेतरी अवांतर स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. कमी गतीने टाकला, ऑन साइडला केले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय तिथे फंबल झालाय. फायदा उचललाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे एक होती ना तिथे दुहेरी धाब्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने रन्स मिळाले ते 2. जणू का धावांचा सेल लागला मैदानाच्या आतमध्ये. एक घेतली लगेच दुसरी पळून पूर्ण करण्यात आली. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने कल्पेश चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल तर निश्चित आली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल तो वावे 11 संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. पळशील आणि केवनाळे या 2 संघांच्या या संघाच्या विरोधामध्ये खेळेल. पळशील केवनाळे विपक्ष वावे या स्वरूपाची लढत नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. धावफलकावरती धाबा त्या 29. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु इथे बॅट वरती तितकेसे चेंडू घेता आलेले नाहीये. फलंदाज ऋतिकला धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झालेत, एकंदरीत 4. अनिकेत आलाय. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आणि अजिंक्यने पहिले षटक हाताळले. या आधी
आपण अनिकेतला पाहतोय वेगाने गोलंदाजी तो देखील करतो. किसनजी सुरवसे सर यांना विनंती करूयात की आपण या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. किसनजी सुरवसे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. धावफलकावरती धाबा या एकेरीच्या मदतीने जिथे 31 आहेत, 31 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेचा हाफ ट्रॅकर अनिकेत चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो नेहमीच करत असताना पाहायला मिळाला. एक चांगल्या दर्जाची ऍक्शन आहे त्याची, परंतु अनेक वेळेला आपण म्हणतो ना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. कृतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि तीच कृती चांगल्या रीतीची नेहमीच पाहायला मिळाली या खेळाडूची. आणि चांगल्या रीतीची देहबोली त्याची असते, बॉडी लँग्वेज चांगली आहे, पर्सनॅलिटी त्याहूनही अधिक चांगली आहे खेळाडूची. आणि म्हणून की काय वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. धावफलकावरती 31 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये वावे 11 विपक्ष पळशील केवणाळे. या बेचा बॉल मिस टायमिंग पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. झेल निसटला. जीवदान इथे मिळत असताना पाहायला मिळते. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पंचांनी इथे इशारा केला, हा बॉल नो बॉल आहे, ओव्हर स्टेपिंग. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय आलाय तो नो बॉल, अर्थात पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. आदरणीय अंतशेठ कुंभार साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा आपण मान सन्मान आणि गुणगौरव त्याच वेळेला स्वागत करतो आहोत. बॅटची लिडिंग एज घेतलीये. चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. धावा इथे मिळतील त्या एकंदरीत 2 पळून पूर्ण करण्यात आल्या. चांगला स्ट्रोक स्वराजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जिथे 35 धावा धावफलकावरती आहेत, 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती चांगल्या रीतीने धावा येत असताना पाहायला मिळाला. परंतु अगदी त्याच वेळेला शेवटच्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न अनिकेतने केलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली. अजिंक्य पवार असेल, अनिकेत पवार असेल, कल्पेश मोहिते असेल, सुरेश सोनावणे असेल, हे ट्रम्प कार्ड राहिले संघाचे. आपल्या संघासाठी नेहमी चांगल्या रीतीची भूमिका त्यांनी अदा केली आणि गोलंदाजीच्या माध्यमातून देखील आपण त्यांना पाहिले. हा फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तोच तिसरा कॅच टिपला अजिंक्य पवारने. खेळाडू होईल इथे बाद. 5वा धक्का. चांगले असायला हवेत. विकेट जरूर जात आहेत, परंतु आपल्या हातामध्ये बॅट आहे. आपण मोठे स्ट्रोक खेळायला हवेत. धावांच्या शोधामध्ये प्रत्येक बॅटर यायला हवा. पुढचा बॉल. निलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आला. त्याला रिपिटेशनला शोभा देणारा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकारांची आवश्यकता होती आणि तो आलाय. 41 धावा धावफलकावरती. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. निलेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चौकार.
चोरगे, ओमकार चोरगे, सौरभ चोरगे, अजय मालुसरे, मितेश चोरगे, ओमकार मालुसरे, सुशांत गांधी, शुभम चोरगे, रोहित चोरगे आणि अगदी प्रमुख आयोजकाच्या माध्यमातून किंवा अगदी एक चांगलं नीटनेटकं कार्य गेले अनेक वर्ष करत असताना मग सर संदीप कदम असतील, स्वप्नील चोरगे असतील, अक्षय मालुसरे असतील, शैलेश चोरगे असतील, भरत नाना चोरगे असतील, यांचेही मी नामोल्लेख निश्चित करेन. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर अक्षय चोरगे आणि अक्षय मालुसरे आणि शैलेश चोरगे यांच्या मला तर वाटतात या गावामध्येच नव्हे तर या परिसरामध्ये यांच्या मैत्रीच्या शब्दाही खाल्ल्या जाऊ शकत असतील. असे दोन जिवलग मित्र आणि एक चांगल्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांनाही आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस पेंडिंग आहे. आम्ही लक्ष पुन्हा एकदा वेधतो आहोत. अबू टॉस व्हायला हवा. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये जिथे आपण धावफलकावरती धावा पाहिल्यात, पूर्वार्धामध्ये धावा आपण पाहिल्या जिथे 45 बनल्या, 46 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. या वावे टीमचा कॅप्टन या आपण नाणेफेकीचा कौल करूयात. विनंती करेन टॉस साठी मी आदरणीय शैलेजी सलागरे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. शैलेजी सलागरे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टॉस करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्वपूर्ण सामना पळशील केवणाळे आणि त्याचे विपक्ष खेळतो वावे 11 या दोन संघांदरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. मुजम्मिल तांबी यांना आपण आजही क्रिकेट चांगल्या धाटणीचे खेळत असताना पाहतोय. महेंद्रसिंग धोनी जर का 42-43 वर्षामध्ये खेळत असेल तर मुजम्मिल तांबे का नाही? 55 त्यांना पूर्ण झाल्यात परंतु वाटत नाही. टॉस झालाय, टॉस जिंकलाय पळशील केवणाळे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच. चला या गोष्टींकडे आपण नंतर चर्चा करूयात. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. संदीप कदम आणि त्यांच्या साथीला कल्पेश मोहिते यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटक सूरज आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण पाहत आहोत. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल पडेल. पहिला चेंडू खाली राहिला. चेंडू वेगाने इथे टाकला. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल आलाय. अवांतरने सुरुवात झाली या षटकाची. व्हाईट बॉलने सुरुवात होत असताना अतिरिक्त धाव इथे मिळते. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. बंटीजी जाधव सर यांनाही पाहतोय आपण, ज्यांची उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळते. तेही उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय विनायक लक्ष्मण चोरगे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूयात. अवांतर धावेने सुरुवात झाली या षटकाची. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन येत असताना सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन संदीप कदम यांच्या विरोधामध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतील. अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा खेळाडू. खोला टाकला हा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कल्पेश काय करतो मैदानाच्या आतमध्ये? ही धाव घेण्याचा प्रयत्न त्याला आला अंगलट. रनआउटच्या स्वरूपामध्ये कल्पेश मोहिते बाद. दोन ते तीन संघांच्या धावा एकटा गोळा करणारा खेळाडू कल्पेश मोहिते. एकही बॉल न फेस करता, एकही धाव न गोळा करता तो झाला इथे बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. क्रिकेटची आत्महत्या. क्रिकेटमध्ये अशा रीतीच्या धावा घेत असताना आपण अनेक खेळाडूंना पाहिल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात. हा एक नाहक बळी होता. ही धाव घेण्याचा प्रयत्न त्याने निश्चित केला जरूर, परंतु तेव्हा हाडून इथे काढला गोलंदाजाने. 46 पाठलाग करायचा. आघाडीची जोडी इथे फोडलीये, भेदलीये
सूरज सोनावणे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखवत असताना पाहायला मिळतोय. सूरज सोनावणे नॉन स्ट्राईक एंडवरती, संदीप कदम यांना स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. 46 चा पाठलाग करायचा आहे. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःशी नेहमी सांगायला हवं, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेले नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सूरज अपांतर धाबेनंतर विकेट मिळवली त्याने. हा बॉल देखील उजव्या यशीच्या बाहेर कमी गतीने टाकला. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. लगातार से 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. टप्पा चांगला, दिशा चांगली आहे आणि म्हणून की काय उजव्या यशीच्या बाहेर चेंडू ठेवण्यामध्ये जास्तीचा यशस्वी राहिलाय आणि चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मॅच बनवू शकते. सामना एक चुरशीची लढत निश्चित पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पण पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये इथे खेळलाय. धावा मिळतील त्या केवळ एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने, जिथे 2 धावा धावफलकावरती आहेत. पराभवाने माणूस कदापि संपत नाही. जो प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो ना, कठीण काळामध्ये स्वतःशी सतत सांगायला हवं, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हा कठीण काळ आहे संदीप कदम यांच्यासाठी, धावा गोळा करण्यासाठी. आणि किंबहुना विकेट गेली आहे कल्पेश मोहितेची आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना उभं राहावं लागणार आहे. धावा गोळा करावा लागतील. अनेक वर्ष रब्बर मध्ये चांगल्या रीतीचे कामकाज, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आज निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू, अनेक अप्स अँड डाऊन्स या खेळाडूने पाहिलेत. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, एक्सा कबरला. क्लासिकल अंदाजामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, ब्युटिफुल टायमिंग, एक्सलेंट प्लेसमेंट. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. ज्यांनी प्राप्त केली. यावेळेचा बॉल इथे घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डाव्या यष्टीवरती होता. खुल्या गटाचं क्रिकेट, त्याच वेळेला 40+ क्रिकेट, मग घाटकोपरचं असेल, पुण्याचं असेल, व प्रत्येक ठिकाणी जिथे हा खेळाडू गेला ना तिथे चांगलं प्रदर्शन. अलिबाग मध्ये ही 40+ क्रिकेट आपण चांगलं पाहिलं. धावफलकावरती धावा त्या 9. पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. 46 चा करायचा आहे पाठलाग. 5 षटकांची लढत आहे, जिथे आपण उर्वरित 4 षटकांमध्ये अजूनही सदतीची गरज, आवश्यकता असेल. 24 बॉल, सदतीची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये ऐकूया एक डीजे ब्रेक. इथे कडचा प्रवास निश्चित करावा लागणार आहे, कारण धावा सहजासहजी बनणार नाही आहेत. फ्लड लाईट्स मध्ये आपण आहोत. डेड बॉल आलाय. पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न नारायण दराडे यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती ते दाखल झालेत. पहिला चेंडू डेड बॉल इथे घोषित केलं पंचांनी. मृत चेंडू, मिड ऑफ, त्याच वेळेला एक वाईड लॉंग ऑफ.
एक्स्ट्रा कव्हर पॉइंट तैनात करण्यात आला ऑफ साइडला. ऑन साइडला आपण पाहतो एक मिड ऑन तैनात करण्यात आला. शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक. तो पाहायला मिळाला. लॉंग ऑफला केलाय अरविंद पासवान. चेडूच्या खाली आला. बॉर्डर कॅच. खेळाडू होईल संदीप कदम इथे बाद. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, कागदोपत्री मोठं असून चालत नाही. परफॉर्मन्स ही तितकासा मोठा द्यावा लागतो आणि तो मोठा परफॉर्मन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये संदीप कदम इथे बाद झाल्यात. नवीन बॅटर अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. 9 धावा धापलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. 2 खेळाडू तंबूच्या अस्त्राला परतलेत. नारायण दराडे गोलंदाजी मार्क वरती आले आणि विकेट त्यांनी मिळवली. कोंडी फोडली. संघाला आवश्यकता होती विकेटची आणि ती इथे विकेट घेत असताना पाहायला मिळाल्या. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला विकेट जातात ना, त्या त्या वेळेला धावा थांबतात. कारण आपण नेहमीच पाहतो, नेहमीच म्हणतो की ज्या संघाकडे विकेट कमी ना, किंबहुना ज्या संघाकडे विकेट्स कमी असतात त्यांच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. आणि इथे जोखीम घेण्याची क्षमता कमी असू शकते फलंदाजांची. अजिंक्य पवार नेहमी जोखीम घेणारा खेळ खेळत असताना आपण त्याला पाहिलंय. अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंग करतो. हा चेंडू डावी यशी सोडून जाणारा पाहायला मिळाला. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. एक मनोवैज्ञानिक दबाव गोलंदाजावरती असू शकतो, कारण अजिंक्य पवार हा तो खेळाडू आहे ना की पहिल्या बॉल पासून आपण प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना ठोकायचं, धावा गोळा करायच्या या वृत्तीचा त्याला मात्र क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलंय. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 10 पाहतोय. 10 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. हा बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल होता. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. नारायण दराडे गोलंदाजी मार्क वरती आले नाही, तर धावसंख्येवरती लगाम लगावला त्यांनी. अचूकतेने गोलंदाजी केली आहे. फलंदाजांचे वैगुण चांगल्या रीतीने ओळखलेत, हेरलेत आणि तदनंतर गोलंदाजी करण्यात येते. आणि या स्वरूपाची गोलंदाजी निश्चितच संघाला विजय निश्चित मिळवून देऊ शकते, कारण टप्पा आणि दिशा या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये सूरज सोनावणे पहिल्या बॉलवरती ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. दुहेरीचा प्रयत्न कोणताही नाहीये, कारण अशाच रीतीचा प्रयत्न करत असताना कल्पेश बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. जोखीम घ्यायची नाहीये याच वृत्तीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण विरोधार्थता ही चांगली दाखवावी लागते, संयमाने खेळावं लागतं. हल्लीचं क्रिकेट जरूर षटकार आणि चौकाराने बनलंय, परंतु संयमाने खेळणाराच खेळाडू मोठा होत असतो. डेड बॉल इथे घोषित करण्यात येतोय, कारण अरविंद पासवानने थांबवलं गोलंदाजाला. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 12 आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. संयमाने खेळत असताना राहुल द्रविडला आपण पाहिलं की अनेक वर्ष त्यांनी निर्विवाद असं वर्चस्व गाजवत असताना गोलंदाजांवरती हावी ठरला होता. क्रिकेटची भिंत आज मात्र मैदानाच्या आतमध्ये संयमाने शांत डोक्याने अजिंक्य बॅटिंग करतोय, परंतु गोलंदाज त्याला कितपत शांत ठेवतील हे देखील पाहावं लागेल. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी अजिंक्यला जाणलं जातं आणि तो सध्या घडीला सामना जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार येणारे अतिरिक्त धावा ह्या कुठे ना कुठेतरी संघाच्या अडचणी वाढवतील. एक्स्ट्रा रन इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. याची चर्चा निश्चित होईल. धावफलकावरती धावा अतिरिक्तच्या मदतीने 14 पाहायला मिळते. पुढचा बॉल अजिंक्य पवार. यावेळेचा बॉल देखील आपण पाहतोय शरीर भेदक मारा पाहायला मिळालाय. सटिक लेंथ अँड लाईन वरती जे काही साधायचं होतं ना ते इथे निश्चित बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
शरीर भेदक मारा, कोणती मुभा द्यायची नाहीये. फलंदाजाला रूम दिला तदनंतर तो मोठे फटकेबाजी करू शकतो हे जाणलंय. आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये कोणताही रूम न देता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय नारायण दराडे. हा बॉल देखील खाली राहिला कमी गतीने. वारंवार अशा रीतीची गोलंदाजी धुंडो धुंडो रे साजना. धुक्यात हरवलेली वाट आहे की काय अजिंक्य पवारसाठी या रीतीची गोलंदाजी. कारण अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ एक सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे. धाव फलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये 14 आपण पाहतोय. धाबांची लयलूट पूर्वार्धामध्ये झाली नाही, उत्तरार्धामध्ये होईल का? लोअर फुल टॉस ऑन साइडला इन टू द गॅप. अजिंक्य पवारचा वार सारेच गार. चेंडू सीमारेषा पार आलाय हा चौकार. सोनावणे विपक्ष सूरज अशी ही लढत इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु बॅटिंग करत असताना कशा रीतीने आविर्भाव दाखवेल सूरज सोनावणे हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. सूरज सोनावणे विपक्ष सूरज ही भिडंत दोन सूरज एकामेकाच्या विरोधामध्ये आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क मध्ये सूरज दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 आल्यात. एकंदरीत धाव फलकावरती धावा आपण 18 पाहतोय. हा बॉल डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. दिलीपजी मालुसरे यांचं देखील आगमन झाले. आपले हार्दिक स्वागत. बंटीजी जाधव सर आपलंही हार्दिक स्वागत. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा आपण स्वागत करतो आहोत शब्द सुमनांनी. आणि तदनंतर आपण स्वागत त्यांचं करतो आहोत या व्यासपीठावरती देखील. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू इथे पाहायला मिळाला. वारंवार एक चेंडू डाव्या एसीवरती तो दुसरा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर अशा स्वरूपाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला सूरजने. डाव्या एसीच्या बाहेर पहिला बॉल हाताळला. तदनंतर पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. आणि म्हणून की काय या भ्रमामध्ये राहिला, संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी ही फलंदाजाला राहिली आहे. अनेक प्रश्नांचं काहूर माधवत यष्टीरक्षकाचा बेट चेंडू घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. आपला टप्पा चांगला असावा लागतो. पुढचा बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट पहा. सूरज सोनावणे अगदी डोक्यावरती त्याने बर्फ ठेवलाय. शांत आणि संयमी खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि अशाच लढती अनेक वेळेला जिंकाही येतात. त्यासाठी प्रयत्नही चांगले असावे लागतात. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, जो प्रयत्न करतो ना त्यालाच यश मिळत असतं. अनेक वेळेला चांगल्या दर्जाचं क्रिकेट आणि एका बाजूला फुटला अजिंक्य पवारचा. तो बॅटिंग करतोय. षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आणि टॉवरिंग 6 त्याने अनेक वेळेला लगावलेत. परंतु आज या फ्लड लाईट्स मध्ये विद्युत प्रकाश झोतामध्ये तो कशी बॅटिंग करेल. यावेळेला देखील स्टायलिश स्ट्रोक बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. पवारच्या फलंदाजीचा ना वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतो वाट. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषा ओलांडत असताना पवार या नावामध्येच काहीतरी वेगळी जादू आहे किंवा दहशत आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पवार हे नाव तितकंसं चर्चेचा विषय राहिले. आणि त्यापैकी एक पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. एका बाजूला राजकारणातील धुरंधर, आपण तिकडे जाऊयात नको. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पवार बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धाव फलकावरती धावा आहेत त्या 26. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने टाकला. शेवटच्या क्षणाला लेट कट केला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक येतोय. धाव इथे मिळेल तिथे एक धाव अर्जित करण्यात आली. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आहेत त्या 27. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 46 चा पाठलाग करायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला सूरज सोनावणेचा जे काही त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळालाय, किंवा साइड रोलचा ऍक्टरच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलंय. मला आठवण होते नाही तर खऱ्या अर्थानं ती पॅच कमिंची कमी गतीने पॅच कमीनी असा सिंगल डबल्स खेळत असताना पाहायला मिळाला होता. आणि एका बाजूला ग्लेन मॅक्सवेलने काय बॅटिंग केली होती, तोडफोड अशा स्वरूपाची. आणि म्हणून की काय अफगाणिस्तान संघाला धूळ चारली होती ऑस्ट्रेलियन संघाने. आणि त्याच रीतीने मित्र असायला हवा, कारण मित्र ज्या वेळेला एखादा चांगला मित्र असतो ना, त्याची चांगली साथ ज्या वेळेला मिळते ना, आयुष्याच्या पटलावरती अनेक अडचणींना सामोरं जाता येतं. आणि त्यासाठी मला तर वाटतं सूरज सोनावणे सारखा मित्र नेहमीच असायला हवा. आणि तो मैदानाच्या आतमध्ये त्या रीतीची भूमिका अदा करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या यशीच्या बाहेर बॅटची आतली कड घेतलीये, परंतु अपील पंचाने उचलून धरली आहे. तथ्य आहे अपील मध्ये खेळ होईल तो बाद. आदरणीय संजयजी चोरगे साहेब अध्यक्ष, ज्यांच्या सुकन्येचा जन्मदिवस, परंतु केतनजी खाडे साहेब यांचा याच्या दिवशी जन्मदिवस आहे. दामणदेवी या गावाला ते बिलॉंग करतात आणि पोलादपूर मधील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून आपण केतनजी खाडे साहेब यांना पाहतो. आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. आज त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपण देऊयात. आणि त्याच वेळेला आज संपूर्ण मग त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं दामणदेवी मध्ये सार्थक 11 दामणदेवी या टीम या नावाने त्यांचा संघही खेळत असताना आपण अनेक वेळेला पाहिलंय. त्यांना आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. शेखर मोहिते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हर्ष आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेखर मोहितेला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. सूरज सोनावणे ऑन स्ट्राईक आहे. इथे धावा इम्पॉर्टंट आहे. आता एक चांगल्या रीतीची भूमिका किंवा मॅचला जबाबदारीने खेळावा लागणार आहे तो सूरज सोनावणेला. त्याला उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी जुगारून चालता कामा नये. संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, असंच म्हणावं लागेल ते सूरज सोनावणेसाठी. आणि ही संघाची अडकलेली ही नाव त्याला किनारी लावावी लागेल. हा बॉल इथे मात्र डावे यष्टी सोडून जात असताना गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळते. हर्ष हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. 29 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. फलकावरती धावा 29. मी लक्ष वेधन ते डग आउट अर्थात छत्रपती शिवाजी नगर पोलादपूर, हनुमान नगर पोलादपूर टीमचं डग आउट. कल्पेश मोहिते शेवटचा आणि अंतिम पुकार आपल्यासाठी आयोजकांनी लक्ष वेधलंय. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहतो दुसरा टाकला होता.
उलटा टाकला होता हा बॉल. ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला, वेगाने टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो गोलंदाजी करत असताना हर्षला आपण पाहिलंय. परंतु अगदी त्याच वेळेला ना तो बॅकअप द हँड ही चांगल्या रीतीने गोलंदाजी करू शकतो. तोच चेंडू इथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 30 आहेत. विजयासाठी 16ची अजूनही गरज. येणाऱ्या बॉलचा एकंदरीत विचार केला ना तर 11 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 16 धावा. हा फटका तर चांगला आला ऑन साइडला. मिस टायमिंग आहे का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निसटावा ना त्या रीतीने ही कॅच नाही तर ही मॅच सोडलीये. ही कॅच इथून हातातून निसटलेला झेल नाही तरी मॅच होती. सहज साधा सोपा झेल ओर कॉन्फिडन्स मध्ये हा क्षेत्ररक्षक गेला आणि त्याच्या हातून झेल निसटलाय. धावा मिळाल्या तर दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारतीये. 32 धावा धावफलकावरती. 14ची गरज. 14ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सामना पहा होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवलं जाईल ना याचा मात्र नेम नाही. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. रवीजी म्हस्के आणि कल्पेजी मांढरे यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावफलकावरती धावा. आदरणीय जितेंद्रजी तुडीलकर साहेब यांचंही आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. आदरणीय सचिव साहेब युवराजी दाभेकर साहेब दाभेकर साहेब यांचे आगमन झालं. त्यांचे हार्दिक स्वागत. हा चेंडू इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? नो बॉल. नो बॉल पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला. नो बॉल. नो बॉल आणि त्यावरती ओव्हर स्टेपिंग झाली आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सचिव युवराजी दाभेकर साहेब यांचे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय. नो बॉल. खूप काही घडत असताना आज पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाचं नशीब खराब असेल ना तर तो हेलिकॉप्टर मधून जरी चालत असेल ना जात असेल तरी कुत्रा त्याला चावू शकतो. आणि आज नशिबाने साथ दिलेली नाहीये हर्षी आणि म्हणून की काय अतिरिक्त धाबा जास्तीचे खर्च करण्यात येतात. आदरणीय नारायणजी चोरगे साहेब ज्यांचं क्रीडांगण आज या पोलादपूर या साखरबासियांसाठी आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण टेनिस विश्वातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलं त्यांचंही स्वागत आपण करूयात. अंपायर या बॉल वरती धावा किती आहेत? एक पळून आली. नो. एक सिंगल आहे. 1 डी आहे. नो बॉल. अशा धावा मिळतील त्या दोन धावा आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 34 वरती पाहायला मिळते. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीचा बॉल. फ्रीचा बॉल असे स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय तो सूरज. फ्रीचा बॉल ऑन साइडला मन गटवळवली आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन अर्जित करण्यात आले. तिहेरी साठी पलटलेत. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? धाव पळापळ होत असताना धावा मिळाल्या त्या 4. पहा जिथे एक होती तिथे दुसरी आली. दुसरीच्या ऐवजी तिसरी अर्जित करण्यात आली आणि तिसरी नंतर चौथी देखील. धाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाव मिळाल्या ते 4. चौकार आला. संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही विजयासाठी 8ची गरज. या मॅच मध्ये सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळ पाहना आपण अनेक वेळा म्हणतो धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरती दम लागतो. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना हर्षला आपण पाहतोय. सूरज ऑन स्ट्राइक. कमी गतीने ऑन साइडला पिक केला होता. क्षेत्ररक्षक जज करतोय. डबल माइंडेड मध्ये राहिला. पकडू की नको या दुविधा मनस्थितीमध्ये तो पाहायला मिळाला. धाव मिळाला 4. हा चौकार.
6 चेंडू आणि 3 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये राहणार ओंकार शिलार गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. सूरज सोनावणे ऑन स्ट्राईक. फिरकीचा जादूगार बॉलशी जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने ज्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होतोय ओंकार. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना इथे बदलण्यात आली आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी जवळ बोलावलंय. शेजारी वाढलेत सूरज सोनावणेचे. हा बॉल इथे मात्र आपण गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. 2 ची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 2 ची गरज. सूरज सोनावणे अंडरआर्म क्रिकेट फार छान रित्या खेळतो याची आठवण आणि जाणीव करून द्यायला हवी. कारण सिंगल आणि डबल जास्ती तर तुम्ही कितीही शेजारी जवळ बोलवा, किंवा अगदी 7 ते 8 क्षेत्ररक्षक जरी उजव्या बाजूला तुम्ही लावल्यात, किती स्लिप लावल्यात, त्याच्यामधून चेंडू कसे ट्रॅव्हल्स करायचे हे त्याला फार चांगले ज्ञात आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा हतखंडा त्याने नेहमीच अपनावत असताना आपण त्याला पाहिलंय. चांगल्या रीतीचं क्रिकेट तो अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहायला मिळालाय. उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल आलाय. मॅच बरोबर नीला आले. सामना बरोबरी त्याला 45 धावा इथे बनल्यात. 1 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 1 धावा. मॅचची केवळ औपचारिकता. पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकलेला संघ पाहायला मिळतो. सुभाषदादा फडतरे हा सामना इथे जिंकलाय. विनायकजी दीक्षित साहेब अर्थात छोटूजी दीक्षित साहेब यांच्या संघाने छत्रपती शिवाजीनगर हनुमाननगर या टीमने हा सामना इथे जिंकला. आणि निर्विवाद असं अभिराज्य गाजवत असताना सूरज सोनावणे याचा एक चांगला परफॉर्मन्स, अनबीटन परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. आणि त्याने गोलंदाजी त्या धाटणीची करत असताना एका षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. बॅटिंग साठी आला. बॅटिंग चांगल्या रीतीने त्याने केली. खेळी त्याने केली आहे. या जोरावरती राहिला या मॅचचा प्लेअर द मॅच अगदा सूरज सोनावणे. मी आदरणीय सूर्यवंशी सरांच्या शुभ हस्ते विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. मॅन ऑफ द मॅच या सूरज